आणि यानंतर जालन्यातून एक मोठी बातमी। जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। जालना शहरातल्या भोकरदन नाका परिसरात मराठा कार्यकर्त्यांनी आता अजित पवार यांच्या ताफ्याला हे काळे झेंडे दाखवलेले आहेत। मस्साजोग आणि परभणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अखिल मराठा महासंघाच्या वतीने हे काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आलाय। तर आपण पाहतोय जालन्यात अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडून। अक्षय, आपण पाहतोय एकीकडे जालन्यात काही दिवसांपूर्वी जनाक्रोश मोर्चा देखील निघाला होता आणि आज थेट अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले जात आहेत। सविस्तर माहिती या संदर्भात। नक्कीच खरं तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे जालना शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मुख्य कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेले होते आणि उद्घाटन पार पडल्यानंतर ते एका खासगी दवाखान्याच्या उद्घाटनासाठी भोकरदन नाका परिसरात गेल्यानंतर मराठा कार्यकर्ते जे आक्रमक झाले आणि त्यांनी अजितदादांच्या ताफ्याला जे काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केलेली आहे। मस्साजोग आणि परभणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मराठा महासंघाचे कार्यकर्ते आणि त्यांनी काळे झेंडे अजितदादांच्या ताफ्याला दाखवले। दुसरीकडे त्यांचं असं मत आहे की अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत। खरं तर धनंजय मुंडे हे त्याच पक्षाचे मंत्री आहेत आणि त्याच पक्षाचे तिथे पालकमंत्री झाले, म्हणून आमचा अजितदादांना विरोध आहे असं त्यांचं म्हणत आहे। अजितदादांनी स्वतः पालकमंत्रीपद न घेता दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्याला पालकमंत्रीपद द्यावं यासाठी त्यांनी काळे झेंडे दाखवल्याची प्रतिक्रिया जी ती त्यानंतर आंदोलकांनी दिलेली आहे। निश्चितच धन्यवाद अक्षय, दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी।